यानंतर आपल्यासमोर गाणं सादर करायला येते रश्मी अघोर. ती आपल्यासमोर मधुबालाला आपण आठवू असं एक आशाबाईंचं गाजलेलं गीत घेऊन सादर होणार आहे. ओ.पी. नय्यर साहेबांचं अफलातून संगीत आहे आणि गाण्याचे शब्द आहेत आई ए मेहरबा. आशाबाईंविषयी एका आपल्या सर्वांच्या लाडक्या लेखिकेनी त्यांच्या 60च्या वाढदिवसादिवशी त्यांना शुभेच्छा देत त्यांचं वर्णन लिहिलं होतं. त्या चिरतरुण गायिकेविषयी हे 2 शब्द बोलल्याशिवाय हिच्या गाण्यापर्यंत आपल्याला जाता येणार नाही. कारण आशाबाई म्हणजे काय ते या काहीच वाक्यांमध्ये इतकं सुंदर त्यांनी वर्णन केलंय ते तुमच्यापर्यंत आणते. त्यात असं त्या म्हणल्या आहेत की बाबांच्या आठवणींचा एक क्षणभरही विसर पडलेला नसतो तिला. ती जणू मास्टर दीनानाथांची मुलगी असते. घट्ट नातेसंबंधांनी विणलेल्या विशाल मंगेशकर संस्कृतीतलीच पण स्वतंत्र भरारी घेणारी डौलदार राजहंसी. चित्रपटसृष्टी गाण्यांचा आभाळ तोलून धरणाऱ्या असामान्य भगिनी द्वयातील एक समर्थ गायिका. हजारो गाण्यातून खुणावणारी नवलपरी. हेमंत, वर्षा, नंदूची आई आणि या साऱ्या भूमिकांना छेद देऊन उरणारं एक मूर्तिमंत चैतन्य वादळ आशा भोसले. मूठभर क्षणांच्या संगतीतही भरभरून भेटणारी वर्षानुवर्षांची आपली मैत्रीण. अशी ही चिरतरुण गायिका आणि तिचं हे चिरतरुण गीत ऐकूया. हॅलो. कैसे हो तुम नौजवान, इतने हंसी मेहमान. कैसे हो तुम नौजवान, इतने हंसी मेहमान. कैसे करूं मैं बयां, दिल की नहीं है जुबान. कैसे करूं मैं बयां, दिल की नहीं है जुबान. आइए मेहरबान, बैठिए जान जा, शौक से लीजिए जी इश्क के इम्तिहान. आइए मेहरबान. देखा मचल के जिधर, बिजली गिरा दी उधर. देखा मचल के जिधर, बिजली गिरा दी उधर. किसका जलाशिया
इम्तिहान